नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक महत्वाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची या ठिकाणी घोषणा केली होती। त्यामुळे आता ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी कर्जमाफी कधी सुरू होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। त्यामुळे आता कर्जमाफी कधी होणार हे राज्यातील कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्की कर्जमाफी कधीपासून सुरू होणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी हे आपलं चॅनल। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात 2 लाखापर्यंतची शेतकरी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि यानंतर ही कर्जमाफी घोषित केल्यानंतर प्रत्यक्षात ही कर्जमाफी कधी सुरू होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। त्यामुळे आता याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं ही शेतकरी कर्जमाफी योजना या ठिकाणी या सरकारच्या वतीनं घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ही जे काही योजना आहे ही प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती। तर काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती आणि त्यांच्या या जयंती कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी बोलत होते आणि इतर मंत्रिमंडळ देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांदेखत राज्याचे कृषी मंत्री यांनी एक घोषणा केली आहे की येणाऱ्या 8 ते 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांची कृषी कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी त्याची सुरुवात होणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे ही बातमी जी आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती की शेतकरी कर्जमाफी कधी होणार, शेतकरी कर्जमाफीला कधीपासून सुरुवात होणार। तर त्याचं उत्तर आता राज्यातील कृषी मंत्री जे काय आहे दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे। त्यांनी वक्तव्यच करून टाकले आहे की येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ही आनंदाची बातमी अजून इतर शेतकऱ्यांना माहित नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी माणसाच्या ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण तुमच्यासाठी नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो। धन्यवाद।